नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण असा पौष्टिक पदार्थ बनवणार आहे ज्याला कोणाला डायबिटीज आहे त्यांना त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर आहे खायला। ज्वारीचा ही मापटेच आहे। मी अर्धा मापट घेतले, म्हणजे एक चिपट ज्वारी म्हणजे अर्धा किलो ज्वारी घेतली। तुम्ही वाटीनं गलासानं घेऊ शकता ज्वारी, तसं काही नाही। आता आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची। निवडून तर घेतलेलीच आहे, पण धुल्यानंतर वर जरा वरचं काय असेल पोकळ ते निघून येते, वर पाहून ती काढून घ्यायचं सर्व। 2-3 पाण्याने धुवून घ्यायची। दोन तीन पाण्याने मी आपण आता धुवून घेतली बघा। आता उडदाची डाळ पण मी धुवून घेतलेली आहे। एक अगदी मोठभर डाळ घेतली, जास्त नाही घेतली। उडदाची डाळ पण त्यातच मिक्स करून घातली मी। चांगला 8-9 तास आपण आता भिजत ठेवणार आहे रात्रभर। संध्याकाळी लवकरच भिजत घालायची। संध्याकाळी तुम्ही 5-6 वाजता घातले तरी पण चालेल। ज्वारी भिजायला जर थोडा टाइम लागतो ना, त्यामुळे लवकर घालायची। मी लवकर घातल्यामुळे का भिजले ज्वारी। आता आपण सकाळ बघतो तर ज्वारी चांगली भिजली। आता मिक्सरच्या भांड्यात घालून आपण आता वाटून घेणार आहे। थोडी थोडी करून वाटून घ्यायची आपण। तुम्ही ज्वारीचे इडल्या पण बनवू शकताय, पौष्टिक असं। ज्याला कोणाला डायबिटीज आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर नाश्ता होतो तयार। मी अर्धच वाटून घेणार आहे, अर्ध नंतर वाटणार आहे। परत एकदा मी वाटून घेतले। रवाळ असं वाटून घ्यायचं, बारीक असं रवाळ, थोडंसं रवाळसारखं। चवीपुरतं मीठ घालूया। थोडंसं पाणी घालायचं, नंतर लागेल तसं पाणी ओतायचं। पातळ बनवून घ्यायचं जरा। खूप छान नाश्ता होते बघा, पोट भरणार सगळ्यांचंच। ज्वारी कशी पौष्टिक असते, 2 खाल्लं तर पोट भरते। तवा ठेवला मी गॅसवर, ॲल्युमिनियमचा तवा आहे। आता थोडं पातळ केलं मी पाणी घालून, असं चमच्याने सोडून घ्यायचं पसरून। छोटं करा मोठं करा, तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही बनवू शकता। मी जास्त मोठं पण नाही केलं। ॲल्युमिनियमच्या तव्यात मी पहिल्यांदाच बनवते, बघावं तर कसं होतंय, बनवायला येते का। तर बऱ्यापैकी आलायच। आता कडा सोडवून घेऊया आपण उलटण्यानं। वापरलाय, खूप छान झालाय नाश्ता बघा। त्याला डोसा बोलायचं का काय बोलायचं, उत्तप्पा बोलायचं काय, ज्वारीचा तुम्ही काय पण नाव देऊ शकता ह्याला। चवीला तर अप्रतिम लागतोय। नंतर ज्वारीचा डोसा जो बोलल ह्याला, पण डोसा कसं पातळ जास्त असते, थोडासा जाडसर झालाय। आपण दुसरा पण त्याच पद्धतीने सोडून घेतलाय। अशा पद्धतीने आपण बनवणार आहे। हा नाश्ता सगळ्यांनाच आवडणार आहे। असा आपला नाश्ता पौष्टिक तयार होतोय।
तुम्ही नारळाची चटणी, शेंगदाणा चटणी बरोबर खाऊ शकताय. आता आपण काढून घेऊ ताटामध्ये. ही चटणी बनवून घेतली. आपला नाश्ता तयार झालाय. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. अगदीच लुसलुशीत झालेला आहे. वयस्कर माणूस सुद्धा खाऊ शकतात असा नाश्ता तयार झाला. रेसिपीला धन्यवाद. बाय बाय.